गेली 21 दिवस सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरू असताना सरकारला जाग का नाही आली? असं अचानक काय घडलं की सोनम वांगचुक यांना पोलीस बंदोबस्तात उपोषण स्थळावरून बळाचा वापर करीत उचलून नेले? भाजपची नक्की कोणती रणनीती पडद्यामागे आकार घेत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, समता न्यूज मध्ये आपले स्वागत. संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारी 20 जुलैपासून सुरू होणार आहे आणि सरकारला या अधिवेशनामध्ये खूप प्रमाणात विरोध होणार आहे, यात काही शंकाच नाही. त्याला कारण म्हणजे लोकशाहीला आणि संविधानाला पूर्णपणे मारक अशा पळवापळवीच्या आणि चोरीच्या अनेक असंवैधानिक घटना या कालावधीमध्ये घडल्या आहेत आणि भाजप सरकार त्याला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. परंतु एक घटना अशी आहे की तिला तोंड देणे भाजप सरकारला अवघड जाणार आहे आणि ते म्हणजे राम मंदिर चोरी प्रकरण. कारण त्याच आस्थेचा वापर करीत भाजपने सरकार स्थापन केले आहे आणि जेव्हा आस्थेचा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा खेळात कितीही पारंगत असलेला तेल लावलेला मल्ल देखील पराभूत होतो. राम मंदिर चोरी प्रकरणापासून विरोधकांचे लक्ष पूर्णपणे विचलित करण्यासाठी भाजपने डाव खेळला आणि त्यांच्या दृष्टीने अत्यंत निरुपद्रवी असणारे जंतर मंतर इथे सुरू असलेले सोनम वांगचुक यांचे अहिंसक उपोषण हिंसक पद्धतीने उधळून 21व्या दिवशी त्यांना बळजबरीने सफदरजंग रुग्णालयामध्ये दाखल केले. आणि हे करीत असताना त्यांना कल्पना होती की सगळे कॅमेरे या घटनेवर रोखलेले असतील आणि याची चर्चा संपूर्ण देशभरात होईल आणि भाजप सरकारला नेमके हेच हवे होते आणि ते काही अंशी यामध्ये यशस्वी देखील झाले. कारण सगळ्याच विरोधी पक्षांनी या घटनेची निंदा करीत यावर पावसाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरून प्रश्न विचारणार असल्याचे सुतोवाच केले आणि भाजपची ही खेळी काही अंशी यशस्वी झाली असे म्हणता येईल. कारण अजून अधिवेशन सुरू आहे. नेमके त्याचवेळी उद्धव ठाकरे शिवसेना आणि ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेस आम आदमी पार्टी यांचे पळवलेले खासदार या मुद्द्यांवर निषेध म्हणून विरोधक जेव्हा सभात्याग करून सभागृहाबाहेर पडतील आणि संख्येचे गणित खेळण्यात पारंगत असलेले बहुमताचे आकडे कमी पडत असणारे भाजप आपल्या दुसऱ्या विलक्षण अशा खेळीमध्ये देखील यशस्वी होतील आणि ती म्हणजे महिला आरक्षणाच्या नावाखाली घटना दुरुस्ती आणि लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेचा ठराव. आता विरोधक मोठ्या संख्येने सभागृहामध्ये उपस्थित राहून सभागृहामधून वॉकआउट न करता जोरकसपणे इतर महत्त्वाचे मुद्दे मांडतात की भाजपने आधीच प्लॅन केलेल्या जंतर मंतरच्या खेळीला बळी पडून सभात्याग करून भाजपला ठराव मंजूर करून घेण्याची चाल रचण्याची आणि डाव जिंकण्याची संधी देतात. हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरेल. समता न्यूज साठी मी तुळशीराम गोपाळा. आपण अजूनही समता न्यूज चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. आणि हो, देशामध्ये ज्या फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे, ज्यामध्ये आमदार खासदार आणि पेपरफुडी यांचा समावेश आहे, त्याबद्दल आपले काय मत आहे हे कमेंट करून नक्कीच सांगा.